नमस्कार. आज आपण 43व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. ज्ञानवान योगी कुलात जन्म घेणाऱ्या योगभ्रष्ट पुरुषाची त्या जन्मी जी परिस्थिती असते ती आता भगवंत सांगत आहेत. श्लोक 43. तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकं यतते च ततो भूयस् संसिद्धौ कुरु नंदन. श्लोकाचा अर्थ, तेथे त्या पहिल्या शरीरात संग्रह केलेल्या बुद्धिसंयोगाला म्हणजे समत्व बुद्धिरूप योगाच्या संस्कारांना अनायासे प्राप्त होतो आणि हे कुरुनंदना, त्याच्या प्रभावाने तो पुन्हा परमात्मा प्राप्तिरूप सिद्धीसाठी पूर्वीपेक्षा अधिक प्रयत्न करतो. मागील श्लोकामध्येच योगी कुलाचे वर्णन आलेले आहे आणि त्या कुलामध्ये जन्म घेण्यास देवादी शरीरांचे व्यवधानही नाही. म्हणून येथे तत्र या पदाने योगी कुलाचा निर्देश केलेला आहे. कर्मयोग, भक्तियोग, ध्यानयोग आणि ज्ञानयोग इत्यादी साधनांपैकी कोणत्याही साधनाद्वारे जितका समभाव पूर्वजन्मी प्राप्त झालेला आहे तो या जन्मी अनायासे जागृत होणे म्हणजे बुद्धीचा संयोग प्राप्त होणे होय. योगी कुलामध्ये जन्म झाल्यामुळे आणि तेथे पूर्वसंस्काराशी संबंध आल्यामुळे तो योगभ्रष्ट पुरुष पुन्हा विनासायास योग साधनेस लागतो असा ततः या पदाच्या प्रयोगाने भावार्थ दाखविलेला आहे. एक तर त्या ठिकाणी त्याला पूर्वजन्मकृत बुद्धिसंयोग मिळत असतो आणि त्या ठिकाणचा संग चांगला असल्याने साधनेच्या चांगल्या गोष्टी मिळत असतात, साधनेच्या युक्ती मिळत असतात. जसजशा नवीन युक्ती मिळतात तसतसा त्याचा साधनेत उत्साह वाढत जातो. अशा प्रकारे तो सिद्धीसाठी विशेष तत्परतेने प्रयत्न करत असतो. अशा प्रकारे आज आपण 43व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 44व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.